नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की आशू वणवण भटकतो, पण त्याला काही जॉब मिळत नाही. तो खूप हरलेला असतो. त्याला काय करावं काही सुचत नसतं. तो विचार करतो, काय करू, भाऊंकडे जाऊ का, असं म्हणत असतो. त्याच्या कंपनीमध्ये परत येतो. भाऊंच्या केबिनमध्ये जातो. पाहतो तर काय, तिथे ऑलरेडी ही कीर्ती बसलेली असते. आणि आशूला परत आलेलं बघून तिचं डोकंच फिरतं. कारण तिला असं वाटत असतं की आशू आता कायमचा निघून गेला. आता ही कंपनी माझी एकटीची. आता या कंपनीवरती फक्त माझंच राज्य असणार आहे. पण आशूला परत आलेलं बघून तिचं डोकंच फिरतं, डोकंच तापतं. ती विचार करते, हा आशू इतका स्वाभिमानी आहे, मग हा परत इथे काय करायला आलाय. तर प्रेक्षकांनो, आशू परत का आलाय भाऊंकडे हे तर आपल्याला उद्याच कळेल. प्रोमोमध्ये ते नाही दाखवलेलं. कीर्ती आता घरी गेल्यावर विचार करते, नाही, आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल. आशूचा बंदोबस्त करावाच लागेल. असं म्हणत असती या दिव्याला भेटायला बोलावते. तिच्या कारमध्ये भेटायला बोलावते. दिव्या आता तिला भेटायला येते आणि बोलते, काय आहे, आता कशाला बोलवलंयस. तेव्हा कीर्ती बोलते, खरं तर मी तुझीच मदत करायला आले होते. तुला पैसेच द्यायला आले होते. पण तुला जर मदत नको असेल तर ठीक आहे, मी जाते. असं म्हणत असती पैसे पुन्हा बॅगमध्ये टाकते. दिव्या बोलते, दे पैसे दे, मला पैशांची गरज आहे. बोल, काय करायचंय. तेव्हा कीर्ती बोलते, तुला तर माहीतच आहे आशू किती हट्टी आहे आणि त्यात त्याला तुझ्या बहिणीची साथ आहे. मग त्या दोघांसाठी काहीच इम्पॉसिबल नाही आहे. ते दोघेही काही करू शकतात. आणि अशा प्रकारे पुढे काय करायचं हा सगळा प्लॅन ती दिव्याला सांगते. पण प्लॅन काय आहे हा म्यूट आहे. पण प्लॅन काय आहे तो तर नाही दाखवलेला. दिव्या मात्र ते पैसे घेते, लगेच तिच्या बॅगमध्ये टाकते आणि बोलते, मी तुझं हे काम करायला तयार आहे. ती लगेच घरी जाते. चंदनला बेडरूममध्ये बोलावून घेते. ती खूपच रोमॅन्टिक झालेली असते आणि बोलते, चंदन, आजवर मी तुला जी गोष्ट दिली नव्हती ना, ती आज मी तुला गोष्ट देणार आहे. तेव्हा चंदन बोलतो, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आत्ता देणार आहेस. तेव्हा दिव्या बोलते, तुझा हात ना माझ्या हातात दे. असं म्हणत असती चंदनचा हात चक्क हातात घेते. चंदनला तर काहीच कळत नसतं, ही दिव्या इतकं गोड का बोलते, इतकं गोड का वागते. आणि तेवढंच ही दिव्या त्याला गालावरती किस करते. तेव्हा आता ही दिव्या पुन्हा चंदनला स्वतःच्या साईडने करेल का, चंदन भुलेल का भुलणार नाही, नक्की काय होईल हे आपल्याला उद्याच बघायला मिळेल.